तर आज सकाळी सकाळी बघा साफसफाईपासून सुरुवात झालेली आहे, कारण रात्री दवाखान्यातून यायला उशीर झालेला होता. मग रात्री नुसतं साफ करून ठेवलं होतं. सकाळी सकाळी थोडंसं धुवून घेतलं. त्यानंतर ना चिप्स तळून घेतले आणि ना चहा बनवून घेतला आणि चहा पिऊन झाल्यानंतर बघा लगेच साबुदाणा करायला घेतलेला होता. साबुदाणा तयार झालेला होता आणि भगऱ्याचा भात घातलेला होता. त्याच्यासोबत खाण्यासाठी आमटी करायची होती. त्यासाठी ना पातेल्यात पाणी ठेवलेलं होतं गरम आणि मग शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं. त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये गरम पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये चमचाभर तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर हिरव्या मिरच्याचा ठेचा वाटलेला होता, न काही घालता फक्त हिरव्या मिरच्याच होत्या, त्या घालून घेतल्या आणि चांगलं असं ना परतवून घेतलं. आता हे परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं जे पाणी होतं कुटाचं ते घालून घेतलं आणि मस्त अशी आमटी तयार झालेली होती. दादाला इकडं देवपूजा करायला लावलेली होती आणि दादा ना खूप दिवसानंतर देवपूजा करत होता आणि आषाढी एकादशी होती, त्याच्यामुळं देवाला घासायचं चाललेलं होतं त्याचं पितांबरीनं. देवपूजा झाली आणि मग देवाला लगेच ना देवाला निवद म्हणजे ना साबुदाणा ठेवून घेतला. त्यानंतर दादाने पाया पडल्या देवाच्या. त्यानंतर बघा इकडं ना लगेचच ना वरणाला उकळी आलेली होती. मस्त असं ना शेंगदाण्याच्या कुटाचं एकदम साधं आणि सिंपल उपवासाचं वरण तयार झालेलं होतं. बघू शकता किती छान तर्री आलेली होती ह्याच्यावर. तर मस्त असं आज ना उपवासासाठी ना फराळीला होतं बगरचा भात आणि शेंगदाण्याची आमटी, साबुदाणा आणि साबुदाण्याची चकली, चिप्स आणि दही होतं. आणि मग ह्यांना ना लगेचच फराळीला दिलं. फराळ करून झाल्यानंतर मग आम्ही परत दवाखान्यात निघालो होतो, कारण पप्पाला अजून डिस्चार्ज मिळालेला नाही आहे. तर आता जाताना म्हणलं आज एकादशी आहे तर ना मंदिरात जाऊन मग जावं. तर इथं ना पहिलं आम्ही राम मंदिरात गेलो, तिथं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये ना दर्शनाला गेलो आणि बघा इकडं ना खूप गर्दी होती. थोडे वेळ लाईनमध्ये उभारलं. नंबर आल्यानंतर मग देवाला ना हळदी कुंकू लावून घेतलं आणि साखर ठेवून घेतली, उदबत्ती लावली आणि मस्त असं ना दर्शन झालं. तर चला मग भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.